हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे आमचा रासपूजनाचा कार्यक्रम जो लग्नाआधी होतो. ही आहे माझी मावशी. रासपूजनाला आपण देवांची पूजा करतो. झाडू म्हणजे लक्ष्मी माता, तिची पूजा करतो. या आहेत माझ्या लहान मामी, ज्या मला खूप 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 जीव लावतात. आणि ह्या सर्व आमच्या कॉलनीतल्या लेडीज आहेत. किती छान वाटतं ना जेव्हा एखादा कार्यक्रम असतो आपल्या घरात आणि सर्व लोक एकत्र जमतात. यापेक्षा बेस्ट टाईम कोणताच नसतो. सो सर्व 4-5 महिलांनी छानपैकी ही रासपूजनाचं पूजा करून घेतली आहे. आणि आपण याच्यानंतर त्यांना घ्यायला लावणार आहोत उखाणा, जो ऐकल्याशिवाय इथून जाऊ नका. चला मग स्टीलच्या वाटीपासून सुरुवात करूया. स्टीलच्या वाटीत खडीसाखरचे खडे पांडुरंगाचे नाव घेते. रासपूजनाच्या वेळेस मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर मायाची खून दिनेश रावाचं नाव घेते. अमृतकरांची सून सगळं नागरा केलं ना. सासू माझी दयाळू, दीर माझे आवशी, अशोकरावांचं नाव घेते रासपूजनाच्या दिवशी. मला माहिती म्हणलं ना हिमालय पर्वत बर्फाची राशी नीलकंठरावांचं नाव घेते रासपूजनाच्या दिवशी. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने बनवलं. संदीप रावांचं नाव घ्यायला तुम्ही अडवलं. या आहेत माझ्या लहान लहान करवल्या. कर बाई डान्स कर. दाराला लाव ग भाग्यशी तुझी सासू आली, त्यांना जेऊ घाल ग. जेवता जेवता घाम आला, कूलर हवा घाल ग. या दाराची लाल चिमणी त्या दाराला लाव ग. भाग्यशी तुझी दीर आले, त्यांना जेऊ घाल ग. जेवता जेवता घाम आला, एसी हवा घाल ग. या दाराची लाल चिमणी त्या दाराला लाव ग. भाग्यशी तुझे पती आले, त्यांना जेऊ घाल ग. जेवता जेवता घाम आला, पदर हवा घाल ग.